डिअर फ्रेंड्स, आपण या व्हिडिओत कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सुपरिटेंडेंट डिग्रीत रूपांतर कसं होतं अतिशय सोप्या ट्रिकने शिकणार आहोत. लक्षात बघूया. कंपॅरेटिव्ह डिग्री इनटू सुपरलेटिव्ह डिग्री. व्हेरी इझी ट्रिक. CD चे HD करणे म्हणजे कंपॅरेटिव्हचं सुपरलेटिव्ह करणं. फॉर एक्झाम्पल, हे CD चे वाक्य आहे म्हणजे कंपॅरेटिव्हचे वाक्य आहे. CD म्हणजे कंपॅरेटिव्ह, HD म्हणजे सुपरलेटिव्ह. The Taj Mahal is more famous than any other monument in the world. ताज महल जगातील इतर कोणत्याही स्मारकापेक्षा अधिक प्रसिद्ध आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे ताजमहल हे सर्वात प्रसिद्ध आहे असं आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये दाखवायचे आहे. मग आता आधी हे दिलेलं वाक्य कंपॅरेटिव्हचे आहे, हे कसं काय ते बघूया. तर वाक्यात दॅन एनी अदर या शब्दांचा वापर जर असेल तर दिलेलं वाक्य हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे असतं, हे लक्षात ठेवा. तसंच विशेषण लांब लचक राहिलं तर त्या शब्दा अगोदर कंपॅरेटिव्ह मध्ये मोर शब्द लावता, म्हणून हा मोर आहे. म्हणजे मोर आणि दॅन एनी अदर हे काय इंडिकेट करतात तर दिलेलं सेंटेन्स हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. मग त्याला आपण त्याला सुपरलेटिव्ह कसं करतात ते बघूया. काय करायचं तुम्हाला? द ताजमहल इज मोर फेमस दॅन एनी अदर मॉन्युमेंट इन द वर्ल्ड. मग याला सुपरलेटिव्ह करताना काय करायचं आहे? करताना सुरुवात करायची. द ताज महल इज द. आता मोरचं तुम्हाला विशेषणा अगोदर मोस्ट करावं लागणार आहे. सुपरलेटिव्ह मध्ये या मोरचं मोस्ट होतं आणि मग विशेषण येतं फेमस. द ताज महल इज द मोस्ट फेमस मॉन्युमेंट इन द वर्ल्ड. हे त्याचं आन्सर येईल. काय केलं आपण? वाक्यातलं दॅन एनी अदरला काढायचं राहत. कर्त्याने सुरुवात केली द ताजमहल, टू बीचे रूप जे आहे ते लिहिलं आणि मोरचं मोस्ट केलेलं आहे. मग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST लावलेलं असेल किंवा मोस्ट असेल त्याच्या अगोदर द लिहावा लागतो आर्टिकल, मग द मोस्ट आणि मग विशेषण लिहायच्या फेमस. आता उरलेलं वाक्य तुम्हाला सहज दिसेल. ते उरलेलं वाक्य या विशेषणाला जोडायचे पुढे, जसं मॉन्युमेंट इन द वर्ल्ड असं जोडायचं आणि ही झाली सुपरलेटिव्ह डिग्री. द ताजमहल इज द मोस्ट फेमस मॉन्युमेंट इन द वर्ल्ड म्हणजे ताजमहल हे जगातील सर्वात सुप्रसिद्ध असं स्मारक आहे, अशी त्याची सुपरलेटिव्ह दाखवली जाते. मग कंपॅरेटिव्हचं सुपरलेटिव्ह डिग्री असं केलं जातं. अंडरस्टँड? मग कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सुपरलेटिव्ह डिग्री ही अशा पद्धतीनं सोडवली जाते. हे या व्हिडिओत तुम्हाला नक्कीच समजलं असेल. मग हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्स.